कुठं गेली माझी आई मला करमत नाही ए नाही ए नाही कुठं गेली माझी आई मला करमत नाही ई नाही हे नाही 9 महिने उदरात वागविले बोट धरून चालाया शिकविले रडू आली आई मला कोण गाईल अंगाई ई नाही ए नाही जीवनात माय निघून गेली की सगळं निघून गेलं पण आज खऱ्या अर्थाने पाहिलं त्याच आईच्या उपकाराची कष्टाची जाणीव ठेवून असणारे पानसरे परिवार आईसाठी एवढं सगळं करत आहेत. मी म्हणेल अशीच त्यांची सेवा करत राहा. त्यांचं प्रेम त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या परिवारावरती राहो. देवाच्या मनात आलं देव कधी काय करेल सांगता येत नाही. साधी सुधी राहणारी आमची ती कन्या वारकरी संप्रदायातली पण एका गवळणीने एवढी उंच नेली एवढी उंच. आज नुसतं कुठला इन्स्टा काढला यूट्यूब काढलं काही ओपन केलं की आहेच रील आलेली का कारण देवाच्या मनात आलं देव त्याच्या लेकराला कधी मागं ठेवत नाही. बरं जो आनंदाने त्याचा स्वीकार करतो त्याला. म्हणून रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते. सरळ साधी गवळण नाही पण देवाच्या मनात आलं लेकरू एवढंच चालत होतं एवढं जीव तोडून म्हणतोय करू फेमस झाली फेमस आणि आनंद वाटतो की आपल्या वारकरी संप्रदायात लेकरू कुठल्याही डीजेच्या गवळणीवरती नाचण्यापेक्षा वारकरी संप्रदायातली गवळण ते लेकरांना पुढे आणली. आनंद देव मोठं करतो. नाम विठ्ठलाचे वाजे नाम विठ्ठलाचे वाजे नाम विठ्ठलाचे वाजे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे तेने सार्थक देहाचे तेने सार्थक देहाचे
विठ्ठलाचे ते निसार्थक ध्याचे नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाचे ते निसार्थक ध्याचे विठ्ठल 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 श्री राधे जी मेरे स्वामी ने मेरा दे जी को
हे वृंदावन को वास पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरुचरण सरोज रज निज मन कर सुधारी भरनो रघुबल विमले जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानकी सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो देवा शिव शंकर शंभो स्वामी शिव शंकर शंभो मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संतांच्या या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पायावरी
वाचे नाम विठ्ठलाचे ते सार्थक देहाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनोपी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त ज्यांच्या कवित्वाचं वर्णन जगाच्या मालकानं करावं. एवढंच नाही, तुम्हा आम्हाला देवाचं गुणगान गाण्याचा अधिकार आहे, तुम्हा आम्हाला देवाला पाहण्याचा अधिकार आहे, तुम्हा आम्हाला देवाची भक्ती करण्याचा अधिकार आहे. पण या उलट ज्यांना देवासोबत भांडण्याचा अधिकार होता, ज्या समोरासमोर देवाला भांडू शकत होत्या आणि तेही शिव्या देत, एवढा अधिकार ज्यांच्याकडे होत्या, नवे जगाच्या मालकाला शिव्या देत आपल्या सामर्थ्यावरती, आपल्या भक्तीच्या नामाच्या सामर्थ्यावरती ज्या जगाच्या मालकाला दळण दळायला लावायच्या, अशा असणाऱ्या श्री महिला संत जनाबाई महाराज यांचा साधा सोपा सरळाचा 4 चरणाचा अभंग. मात्र 2 चरणाच्या देहाचं सार्थक जन्माला आल्यानंतर कसं करावं हे सांगणारा विठ्ठल 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 जनाबाई महाराज सांगतात, जन्माला आला तर देहाचं सार्थक होईल असं काहीतरी करा. मृत्यू एक ना एक दिवस आहे, मरण एक ना एक दिवस आहे, मरायचं एक ना एक दिवस. कारण ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी मरणाची तारीख निघालेली आहे. मरण सगळ्यालाच आहे हो, पण मरून जाण्या अगोदर देवाने जो देह दिला त्याचं सार्थक करता आलं पाहिजे. भले देह गेला आपला तरी मागं त्याचं सार्थकता पूर्ण काहीतरी राहिलं पाहिजे, असं काहीतरी आपलं असावं. याच्याकरता जनाबाई महाराज सांगतात, जन्माला आला आहात एक करा, देहाचं सार्थक करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जड जीवानी जनाबाईला प्रश्न करावा, का हो जनाबाई देहाचं सार्थक करायचं पण कशाने करायचं आम्हाला माहीत नाही, आम्ही भोडी बाबडी माणसं, आम्हाला काय हो माहीत देहाचं सार्थक कशाने होईल. जनाबाई महाराज सांगतात, कशाने होईल, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. या मुखामध्ये या वाचेमध्ये विठ्ठलाचं नाम आलं की या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, सार्थकच झालं. मग का म्हणतात असं विठ्ठलाचंच नाम वाचेमध्ये, कारण या त्रिभुवनामध्ये एवढा मोठा नामाचा महिमा आहे, जे सामर्थ्य भगवंतामध्ये नाही, जे सामर्थ्य भगवंतामध्ये नाही किंवा जे भगवंत करू शकत नाही ते भगवंताचं नाम करतं. एवढा मोठा नामाचा महिमा आहे आणि ते वर्णन करायला शब्द सुद्धा अपुरे पडतील म्हणतात. का? कारण या त्रिभुवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नाम आहे. आणि हे म्हणतंय कोण? मने नाम याची जनी. जनाबाई स्वतः म्हणतात की नामा एवढं श्रेष्ठ कुणी नाही. मग इथं आल्यानंतर ज्याला तरायचंय, ज्याला याचं सार्थक करायचंय त्याने नामाला धरावं. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी बघा, अभंगाचा सारांश फार मोठा आहे, अभंगाचं चिंतन फार मोठं आहे, परंतु चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं अत्यंत. सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहिती आहे कशानिमित्त जमलो, कशानिमित्त आजची ही कीर्तन सेवा आहे. तरीही कीर्तनकाराचं कर्तव्य, वक्त्याचं कर्तव्य कशानिमित्त जमलं हे सांगून जावं. आज या ठिकाणी असणारे संपूर्ण पानसरे परिवार आणि या परिवारातील अतिशय महत्त्वाचे व्यक्ती, मन मिळावं व्यक्तिमत्व, त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाली. ऐका, माईंना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा त्यांच्या नावाचं पाणी डोळ्यातनं अजून आटलं नाही. हे प्रेम आहे. अशी जीवाला जीव देणारी माई, या घराचा आधारवड म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आपल्या संस्कारानं, आपल्या प्रेमानं, आपल्या मायेनं सर्वांना लहानाचं मोठं करत करत कष्टाचे दिवस सोसत आज लेकरा बाळाचं सगळं चांगलं करून ठेवून त्या मात्र देवाघरी गेल्या गड्या. अशा सर्वांच्या परिचयाच्या, सर्वांच्या कंठस्थ असणाऱ्या आपल्या माणसाला तर जीव लावायचाच, पण परक्या माणसाला सुद्धा आपलंसं करून घ्यायचं असा ज्यांचा स्वभाव, अशा असणाऱ्या कैलासवासी इंदुबाई नामदेव पानसरे या आईंचं असणारं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध आणि त्यानिमित्ताने असणारे संपूर्ण पानसरे परिवार. आज खऱ्या अर्थाने पाहिलं माय, मला वाटतं जीवनात आल्यानंतर माणसाने एवढं कमवावं, मी धन दौलत म्हणत नाही, पण माणसानं जन्माला आल्यानंतर माणसं एवढी कमवावी, माणसाला आपुलकीनं एवढं जवळ करावं की आपण गेल्यानंतर 1 वर्ष होऊ द्या, नाही तर 10 वर्ष होऊ द्या, नाही तर 100 वर्ष होऊ द्या, आपली आठवण काढली की घळ करणं डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. डोळे पाण्याने डबडबले
जगले पाहिजे. आणि सांगू तुम्हाला, जीवन असं जगा, आपली माणसं रडलीच पाहिजेत आपल्यासाठी, आपली माणसं तर रडलीच पाहिजेत आपल्यासाठी, पण परक्या माणसाच्या डोळ्यामध्ये आपल्या नावाचं पाणी आलं पाहिजे गड्या. परक्या माणसाच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलं पाहिजे. आज एवढे धिप्पाडच्या धिप्पाड असणारी त्यांची दोनही मुलं, धिप्पाडच्या धिप्पाड त्यांच्याकडे पाहिलं की दगडाचं काळीज आहे असं वाटतं. त्या दगडाच्या काळजात सुद्धा पाजर फोडायचं काम या माईनं केलं. माईची आठवण काढली की बाबांचे डोळे गळकन भरून येतात. आणि नुसतं बाबाच रडत नाही, कोण कुठल्या परक्याच्या लेकी म्हणजे सुनांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येतं. याच्यावरनं समजावं माणूस काय जगला. मला माहित नाही त्यांनी काय केलं, त्या कशा जगल्या, कशा वागल्या, कसं बोललं मला माहित नाही, पण आज त्यांचं नाव काढोस तर जर लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर याच्यावरनं कळतं माणूस जीवन काय जगला. सांगू तुम्हाला, माणूस काय जगला हे मेल्यानंतरच कळतं. माणूस काय जगला हे मेल्यानंतर कळतं. म्हणून माणसाने मरावे परी कीर्ती रूप. तुका म्हणे का मरणे जिजरे, 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 तुका म्हणे उत्तमची उरी कीर्ती मागे नावा रूपानं कीर्ती रूपानं आठवणी रूपानं मागं राहो. मरण प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचं सगळ्याला, पण माणसानं मरायचं असतं शरीरानं. माणसानं मरावं शरीरानं, जावं आत्म्यानं, पण नावा रूपानं कीर्ती रूपानं प्रेमा रूपानं माणसाच्या मनात जिवंत राहू. आपल्यासाठी मी म्हणते राहू द्या, बाकीच्या लोकांसाठी नका करू, पण किमान आपल्या लेकरा बाळांच्या तरी डोळ्यामध्ये आपल्या नावाचं पाणी आलं पाहिजे. आणि आज फक्त लेकरांच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय असं नाही गड्या, लेकींच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय असं नाही, सुनांच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय असं नाही. जे भाऊंसोबत दादांसोबत जे सहकारी लोक आहेत त्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतंय का? कारण माईंचा स्वभावच असा होता की कधीच कुठल्या व्यक्तीला रिकामा दारात न जाऊ दिलं नाही. प्रेमानं सगळ्याची विचारपूस करणार, प्रेमानं प्रत्येकाला जवळ करणार. मला वाटतं माणसाने एवढं चांगलं जगावं गड्या, एवढं चांगलं जगावं की त्याचं जगणं
सुद्धा सफल झालं पाहिजे. आज खऱ्या अर्थाने माईंचं जगणं सफल झालं का? माईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होऊनही हे असणारे पानसरे परिवार त्यांना विसरले नाही. त्यांच्या नावाने आज एवढं सगळं करत आहेत. मुख्यतः त्यांच्या असणारे दोन्ही चिरंजीव, त्यांच्या 4 कन्या, संपूर्ण परिवार आज त्यांच्या नावाने एवढं करत आहेत. आणि सांगायला गेलं तर आज त्यांच्या नावानं हरी कीर्तन होतं. याच्याहून मोठी भाग्याची गोष्ट. भाग्यवंत घरी भजन कीर्तन, 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 भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन. याही वाजवा हे रघुनंदन, याही वाजवा हे रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन. म्हणून भाग्यवंता घरी भजन कीर्तन. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण असणारे पानसरे परिवार भाग्यवान आहेत. या निमित्ताने कसं नका पण कीर्तन सोहळा घडून येतोय म्हणून असणारे संपूर्ण पानसरे परिवार. आणि खरं सांगायला गेलं आईंचं फार वय बरं वय होऊन गेले. आता काही लोक वय झाल्यानंतर गेल्यानंतर लोकांना एवढं त्याचं दुःख वाटत नाही. पण या परिवारामध्ये अजून त्या व्यक्तीचं दुःख आहे. जवळजवळ 95 वर्ष त्यांनी या परिवारामध्ये काढली. बाबा खरंच बरं का जुनी माणसं लय भाग्यवान. त्यांना एवढं आयुष्य भगवंतांनी दिलं. 100 वर्ष आयुष्य आहे पण 100 वर्ष जगेलच असं नाही. आईचं काहीतरी पुण्य म्हणा किंवा 70 चांगली होती 95 ची गॅरंटी देता येत नाही. इथं नारदाच्या गादी उभा आहे मी 50 गाठली तरी लय झाले म्हणजे मी लगेच जाईल असं नाही बरं का. पण आजकालच्या युगामध्ये आजकालच्या लेकराचं काय झालं वयोमान कमी झालं कारण त्याला कर्म चांगले लागतात, वागणं चांगलं, राहणं चांगलं. जुनी माणसं अशी होती कधी बसून राहत नव्हती. आजींचं मी अजून सांगते एवढं वय जरी झालं असलं का नाही तरी सुद्धा काही ना काही बसून का होईना पण काम चालू असतं, काही ना काही करत असतं. मला वाटतं माणसाचं तसं राहिलं तर शरीर रात्रभर शेवटपर्यंत. म्हणून असणारे संपूर्ण पानसरे परिवार या ठिकाणी 95 वर्ष ज्या व्यक्तीनं पानसरे परिवारामध्ये काढली ती एकाएकी निघून गेली म्हणल्यानंतर दुःख तर होतं. या ठिकाणी असणारे त्यांचे चिरंजीव संजय नामदेव पानसरे, सोपान नामदेव पानसरे दोन्ही त्यांचे चिरंजीव. नातू आहेत आणि 22 परतुंड आहेत बरं का. म्हणजे परिवार तर किती मोठा आहे. मला वाटतं बास कमवला आजीनी कमवलं जीवनामध्ये. काही धन दौलत माणूस किती कमवतो, बंगला गाडी किती घेतो याच्यापेक्षा माणसं किती कमवतो हे महत्वाचं आहे. आणि आज ही माणसं आईंच्या नावाने जर गोळा झालेत ना ही आईची घरी श्रीमंती आहे. आणि ती आईची श्रीमंती पूर्णत्वाला गेली म्हणण्यात काही हरकत नाही गड्या. आणि असणारे संपूर्ण परिवार एवढंच नाही तर खापरतोंड सुद्धा त्यांना होतं. म्हणजे जवळजवळ 5 पिढ्या त्यांच्या पायच्या झाल्या. पण तरीसुद्धा ती एक जगाची रीत असते जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जी व्यक्ती प्रत्येकाला आवडती असते ती एक ना एक दिवस देवालाही आवडती होते. मग महाराज आमची आवडती व्यक्ती गेली यात तुम्ही काय करू शकता. तुमचं कीर्तन ठेवलं आम्ही, तुमचं कीर्तन ठेवलं, तुम्ही कीर्तन सांगताय. आमच्या आईच्या वर्षश्राद्धानिमित्त हे सगळं चालू आहे. मग हे वर्षश्राद्धाच्या कीर्तनानं तुमच्या हरी कीर्तनानं गेलेली आमची माई परत येईल का हो. हे वर्षश्राद्ध आम्ही करतोय, अन्नदान करतोय, वस्त्रदान करतोय, पिंडदान करतोय, हे सगळं हरिनामाचं सगळं दान धर्म चालू आहे. हे दान धर्म केलं म्हणजे गेलेला जीवात्मा परत येईल का. हात जोडून सांगते गड्या गेलेला जीवात्मा परत यावा
याच्याकरता वर्ष श्राद्ध नसतं, याच्याकरता हरिकीर्तन नसतं, तर गेलेला जीवात्मा सद्गतीला जावा याच्याकरता वर्ष श्राद्ध असतं. म्हणून आज या ठिकाणी फार मोठं दुःख या परिवारावरती आहे, परंतु या दुःखातून सावरण्याचं बळ भगवंत त्या परिवाराला देऊ एवढीच प्रार्थना. विठ्ठल 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 आईंचं प्रेम या परिवारावरती होतं म्हणून एवढं सगळं करतायत. मला माय तुमच्या समोर मांडायचे, पण तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाची सोडवणूक करणं गरजेचं आहे. म्हणून लागली आता आपला अभंग सोडून घेऊया, मग आपण बाकीचं बोलायला मोकळं झालो. आणि म्हणून या ठिकाणी फार सुंदर नियोजन पानसरे परिवाराने केलेलं आहे. काकांची फार इच्छा, आणि एवढी इच्छा बाबा, त्यांची इच्छा नाही ताई तुमचं कीर्तन झालं पाहिजे. त्यांनी ऐकलं आणि सांगायला गेलं. मला दररोज फोन येतात, नाही नाही म्हटलं दररोज मला एक 100-200 तरी फोन असतात तारखेचे, महाराज इकडे या तिकडे या. एवढ्या तारखेपैकी एवढ्या फोनपैकी पहिली एक व्यक्ती अशी भेटली की फोन केला ना आईचं नाव काढलं की रडायला चालू करायचे. मला तेव्हा म्हणजे मला सुद्धा घाईवरून यायचं की असं का असं का. त्यांनी सांगितलं महाराज फार जीव होता आईचा, फार जीव. एवढं वय झालं का नाही, एवढं वय झालं महाराज तरी थरथर त्या हाताने का होईना पण गालावना हात फिरवायची, हो गालावना हात फिरवायची, माया करायची, प्रेमानं बोलवायची. किती काय हो द्या, वय झालं असलं तरी आधाराची साथ द्यायची की दाद्या अरे काय काळजी करतो मी आई ना. म्हणजे शेवटाला आली तरी तिने आधार द्यायचं कधी सोडलं नाही. मग ती आई निघून गेली म्हणलं वाईट वाटतं महाराज, वाईट वाटतं. फार बोलायचंय तुम्हाला, फार सांगायचं, तुम्ही या इथं लवकर, मला बोलायचंय, मला आई मांडायची. मी बाबांना सुद्धा म्हणत होते की बाबा आपण आईचा अभंग घेऊ, कितीतरी अभंग आहेत की. तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता, लेकुराचे हित जाणे माऊलीची चित्त, मातेची अचित्ती, फाट अभंग आहेत साधू संताचे. म्हटलं घेऊया. बाबा म्हणले नाही, त्यांना दुःख झालेलं असतं आणि त्यांच्या दुःखाचा वाव नसतो करायचा. आपण जर पहिल्यापासून माय सांगितलं ना, फोनवर नुसतं माय म्हणायला सुद्धा त्यांना येत नाही, लगेच घाईवरून येतंय. सुरुवातीपासून माय जर सांगायला गेलं ना तायडे, ते आपल्या समोर येऊन डसा रडतील ग. म्हणून दुसऱ्याच्या दुःखाचा आपल्याला हे बाव करायचा नसतो. म्हणून खरं तर मी आवरलं स्वतःला, अभंग थोडासा वेगळा घेऊया असं मनात आलं. कारण की आईचं प्रेम सांगायला गेलं ना बाबा, दगडाच्या काळजाला सुद्धा पाझर फुटतो. हो, म्हणून इथं आल्यावर सुद्धा एक लवकर आलो आम्ही, 15-20 मिनिटं आत बसलो होतो. म्हटलं मला माहिती सांगा, माहिती सांगा म्हटलं. बाबा सांगायला लागले की लगेच त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ते म्हणले महाराज मला बोलता येत नाही, मला माय काय हे सुद्धा नाही सांगू शकत हो. कारण तिचं नाव काढलं ना, ती आमची आई आहे, भले तिचं वय होऊन जाऊ द्या, पण तिचं नाव काढलं की तिने काय काय केलं ते सगळं डोळ्यासमोर येतं. बोलायचं कसं. मग ते निघून गेले. त्यांच्या बहिणीला सांगितलं की ताईडे तू बोल. त्यांच्या मोठ्या ताईसाहेब त्यांना सांगितलं, त्यांना बोलायला लावलं की त्यांनाही घाईवरून आलो. एवढंच नाही, नुसतं पोरा बाळांना लेकी बाळीलाच घाईवरून आलं असं नाही. सुनांना जेव्हा सांगायला लावलं, असणारा शैलाताईंना जेव्हा बोलायला लावलं की तुम्ही सांगा म्हणे माहिती, अक्षरशः त्या सुद्धा डसा रडल्या. याच्यावर कळतं प्रेम काय. अजून काय पाहिजे आयुष्यात, हो काय पाहिजे. आपल्या नावानं रडणारी माणसं माग आहेत, अजून काही नको आयुष्यात. पाठीमागं काय ठेवलं, बंगला ठेवला, गाडी ठेवली, नाही रे, माझ्या पाठीमागं माझ्या नावानं रडणारी माणसं आहेत, ही माझी श्रीमंती आहे असं अभिमानानं म्हणता आलं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक झालं आईंचं. आईंच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. फार सुंदर नियोजन पानसरे परिवारानं केलेलं आहे. या ठिकाणी असणारे संपूर्ण आपले टाळकरी, छोटे छोटे बालगोपाल, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. जीव ओतून ते टाळ वाजवतात, म्हणून आभार. छोटी छोटी या ठिकाणी लेकर आहेत. हो, म्हणून आधी करून असणारे संपूर्ण टाळकरी मंडळी, या ठिकाणी असणारे दोन्ही गायनाचारी दिदींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. फार सुंदर असं साथ देत आहेत ताई या ठिकाणी, सिद्धिताई आमच्या दादा या ठिकाणी पेटी मास्तर मोरीमवाले काका या ठिकाणी आहेत. सुंदर असे विनेकरी दादा आहेत. या ठिकाणी असणारे दोन्ही आपले मृदुंगाचार्य, वा दोघे अगदी नवीन आपल्याला लागलेले, त्यामुळे जरा जोश आहे अंगामध्ये, उल्हास बरोबर. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. फार अगदी दोघे गुणी वादक आपल्याला मिळालेले, त्यांचे आभार. या ठिकाणी असणारे संपूर्ण मंडळी आणि आपल्या कार्यक्रमाकरता विशेष ज्यांचे आभार मानावे ते महाराष्ट्रामध्ये, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये
ज्यांचं सध्या यूट्यूबच्या बाबतीमध्ये टॉपला नाव आहे असे असणारे ओम साई क्रिएशन आमचे चैतन्य दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्वालिटी जर पाहायची असेल तर ओम साई क्रिएशन. मी बाबांना सुद्धा सांगते, बाकीच्या पण सगळं पण क्वालिटीशिवाय दुसरीकडे कुठं जाता येणार नाही. आता एखाद्या दुकानातली कपडे आवडली तर दुकानं बाकीच्यांनी कितीही टाकू द्या, आपण जाताना त्याच दुकानात जातो ज्यातली क्वालिटी आपल्याला आवडली. तसं क्वालिटीचं काम असणारे आमचे चैतन्य दादा, आधी करून असणारे संपूर्ण मंडळी आणि सुंदर असे सिस्टीम आले दादा. दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण की कार्यालय आहे, आवाज घुमतोय पण तरी सुद्धा व्यवस्थित माझा आवाज येतो ना सगळ्यापर्यंत व्यवस्थित, काही टेन्शन नाही ना. आवाज येतो माझा? हां, आवाज नाही आला तर माझ्याकडं नाही, ते सगळं तिकडं आहे म्हणून मी विचारते येतोय ना आवाज? हां, म्हणून फार सुंदर अशी सिस्टीम. तसं दिसायला पण लय भोळे आहेत, ते दिसायला भोळे आहेत पण काम मात्र क्वालिटीचं आहे म्हणून त्यांचे आभार. आधी पण असणारे संपूर्ण मंडळी. आता गोडसं चिंतन आहे का विठ्ठल फार गोड सांगतात. आता अभंगात जर शिरायला गेलं तर अभंग कोणाचा आहे? जनाबाईचा आहे. अभंग कोणाचा आहे? जनाबाईचा आहे. जे लोक म्हणतात स्त्रियांना परमार्थ करू नये, स्त्रियांना देव करू नये, त्या लोकांसाठी उत्तम अभंग आहे. परमार्थ जर स्त्रीने केला नसता तर अभंग लिहिण्याचं सामर्थ्य आलं असतं का? जनाबाईने कवित्व करावं आणि त्या कवित्वावर वा वा जगाच्या मालकानं म्हणावं, हे सामर्थ्य होतं जनाबाईचं. आणि म्हणून स्त्रीला संप्रदायामध्ये अधिकार नाही असं म्हणणाऱ्या लोकांनी जरा संप्रदाय उघडून पहा. स्त्रीला अधिकार नाही, स्त्रीला अधिकार नाही. संप्रदाय एवढा मोठा आहे की ऐका, या संप्रदायाचा पाया ज्ञानोबर आहे, कळस तुकोबर आहे, पण एवढ्यात संप्रदाय पूर्ण होत नाही. तो संप्रदाय सगळीकडे फडकत दिसला पाहिजे. याच्याकरता फडकणाऱ्या ध्वजाची भूमिका कोणी घेतली? एका स्त्रीने घेतली. म्हणजे कोणी? संत बहिणाबाईंनी. वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे, पाया ज्ञानोबर आहे, कळस तुकोबर आहे, पण त्याच्यावरती ध्वजा मात्र बहिणाबाई झाल्या, तेव्हा संप्रदाय पूर्ण झाला. म्हणजे स्त्रीची महत्वाची भूमिका आहे, कुठंही जा. एवढंच नाही तर या सगळ्याची सुरुवात जर पाहिली आदिनाथ उमा, बस मला जास्त विस्तार करायची गरज नाही. म्हणून जनाबाई महाराजांचा अभंग फार सुंदर. जनाबाईचा अभंग, जनाबाई महाराजांचा अभंग सांगायला सुद्धा महिला आहे, गायला सुद्धा इकडे नाही, वादक नाही जरा ऐकायला आपल्या महिला मंडळीकडे पुरुष म्हणे आता ऐका. म्हणून जनाबाई महाराज या अभंगामध्ये फक्त एकाच नाही सांगत, तुमचं आमचं सांगतात. जन्माला आला तर देहाचं सार्थक होईल असं करा, वाया घालू नका. पण तुम्ही आम्ही फक्त वायाच घालवतो. म्हणून वारंवार साधू संतांना उपदेश करावा लागतो, वारंवार सांगावं लागतं बाबा हो आता तरी पुढे आजी उपदेश आता तरी
नाही तरी गेला वाया जाईल जन्म. पण आयुष्य गेलं तरी माणसाला कळत नाही कशात सार्थकता आहे, कशात काय आहे. आयुष्य मात्र वाया वाया घालवतो. मग जन्माला आल्यावर काय करायचं? जन्माला आल्यानंतर तरण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय करायचंय? जिथं आलो ना ते तरायचंय. संसारूपी सागर तरायचा. म्हणतो तरायला एकच मार्ग आहे, देवाकडे जावं लागेल. तरायला सुद्धा सार्थक करायला सुद्धा देवाकडे जावं लागेल. भगवान श्रीकृष्ण स्वतः गीतेमध्ये म्हणतात माझ्याकडे या मी तारतो, पण या तरी तेषामहं समुद्धता मृत्यू संसार सांगरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. तुम्ही या तरी मी तारून येतो. अर्थात काय तुमचं सार्थक करतो, पण या. पण तिथपर्यंत माणूस जायला तयार होत, तिथपर्यंत पोचत नाही, ऐकत नाही. याचं कारण काय माहितीये का? प्रत्येक मनुष्य जन्माला आला पण सार्थक मात्र करत नाही, आयुष्य वाया घालवतो. इथं एवढी माणसं आहेत, थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. माझ्याकडे लक्ष द्या गड्या शिरवाळकर, आता माझ्याकडे लक्ष द्या. आता ऐका, कितीतरी वर्ष आपलं वाया गेलं. कसं वाया गेलं? आपलं आयुष्य कसं वाया चाललं? इथं बसणारी लोक प्रत्येक काही एकाच वयाचं आहे का? कोण 50 वर्षाचं आहे, कोण 30 वर्षाचं आहे, कोण 52 वर्षाचं आहे, कोण 48 वर्षाचं आहे, कोण 25 वर्षाचं आहे, कोण 18 वर्षाचं आहे, कोण 30 वर्षाचं आहे, कोण 15 वर्षाचं आहे, कोण 16 वर्षाचं आहे, कोण 32 वर्षाचं आहे. काय तुमचं वय असेल ते बरं का मावशाव. काय तुम्ही 85चा असाल, कोण 80चं असेल, 70चं, 75चं. मी कुणाच्या तोंडावनं वय सांगत नाही. तुम्हाला वाटेल महाराज सांगतील. हा, जे काही तुमचं वय आहे ते तुमचे तुम्ही लक्षात घ्या. जरा विचारांत करण्यातून स्वतःच्या हृदयावरती हात ठेवा आणि विचारा स्वतःला की माझं वय 25 आहे. समजा माझं वय 25 आहे, माझं वय 30 आहे, माझं वय 35 आहे, माझं वय 50 आहे, माझं वय 75 आहे. तुमचं काय वय असेल ते हृदयावर हात ठेवून विचारा स्वतःला. माझं वय 25 आहे, माझं वय 30 आहे, माझं वय 15 आहे. आणि या 15 वर्षात, या 25 वर्षात, या 50 वर्षात मी देहाचं सार्थक होईल असं काही केलं का? दान धर्म केलं का? पुण्याचे मार्ग केले का? चांगलं वागलो का? चांगलं बोललो का? कधी कुणाचं मन दुखवलं नाही का? विचारा जरा स्वतःला की गेले 50 वर्ष काय केलं? विचारलं का? विचारलं का नाही? तुम्हालाच म्हणते विचारा. गेले 50 वर्ष काय केलं? गेले 75 वर्ष काय केलं? गेले 80 वर्ष काय केलं? शिरवाळकर ऐका जरा, आता जर काय केलं नसेल, जर काय केलं नसेल तर त्यांच्यासाठी मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मागचं विसरान, आता तरी कामाला लागा. आता तरी नाव राहील, आता तरी काहीतरी आपल्याकडनं सत्कर्म होईल असं करा. करा म्हणल्यावर लोक म्हणतात महाराज लय काय काय केलं असतं, पण माग लय पाप झाले. माग झालंय ना, पुढं चांगलं आहे ना. द्या ना विसरून मागचं. लोक म्हणतात विसरा येत नाही. हो, कसं विसरा येत नाही? तुकोबऱ्यांचं प्रमाण लक्षात ठेवायचं, मागचं विसरायचं, पुढं चालत जायचं. पण मनुष्य मात्र तसं करत नाही. मनुष्य मात्र आयुष्य वायाच घालवतो, लयाला घालवतो. ऐका, हे 2025 म्हणजे देवाने आपल्याला काय दिली? संधी दिली. संधी चांगलं वागण्याची, चांगलं बोलण्याची, आयुष्यामध्ये पुन्हा काहीतरी करून दाखवण्याची संधी 2025 मध्ये दिली. संधीचं सोनं करा, नाहीतर काय खरं, नाहीतर पुन्हा कोरोना आहे, पुन्हा विमान दुर्घटना आहे, पुन्हा काही ना काही येतच राहते. यात अडकायचं नसेल तर आत्ता सावध व्हा गड्या. विठ्ठल विठ्ठल आत्ता सावध का व्हा. कारण तुकोबराय म्हणतात अजूनही तरी होय जागा, तुका म्हणे पुढे दगा. पुढे दगा आहे म्हणून आता सावध व्हा, देहाचं सार्थक करा. याच्या करता उठा जागे वारे आता, स्मरण करा. उठा जागे वारे आता, वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा. सुख व्यथा
की सगळं करतो पण देहाचं सार्थकापासून लांब लांब पळतो. का लांब लांब पळतो माहिती आहे का? कारण माणसाची अवस्था कशी झाली ते सांगते पहिल्यांदा. कशी झाली तर तशी झाली. तशी म्हणजे कशी? ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात तशी. माणसाची अवस्था कशी झाली? ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात तशी. कशी? तर आता ऐका, इथं बसणारे सगळ्याला प्रश्न आहे, जरा उत्तर द्या बरं. इथं बसणारे शेतकरी आहे का तुम्ही? शेतकरी आहात का? अहो शेती आहे का? ह म्हणा की मी काय मागायला लागली वय असं म्हणा ना. हाय बाबा, नाही बाबा, आहे ना. आणि तसं दिलं तर मी नाही म्हणत नाही बरं का. आलं तुमच्या मनात 1-2 एकर नाव करा मारा जरा बरं दिसते ते, तर मी नाही म्हणत नाही. कारण देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं माझा स्वभाव आहे, मी नाही म्हणत नाही. हा म्हणून शेती आहे ना आपल्याकडं. वा, शेतकरी आहात म्हटल्यानंतर एक गोष्ट सगळ्याला माहीत असेल. शेतकरी म्हटल्यानंतर गाय गुरं सगळ्याला माहीत असतील. गाय गुरं मावशा हो, गाय गुरं आहेत का माहीत? वा, नाही आता जरा थोडं सिटीमध्ये आलो, शहरामध्ये आलो ना, म्हणून जरा असं विचारावं लागतंय. गाय गुरं माहीत आहेत? वा, आता जे प्युअर ओरिजिनल शेतकरी आहेत ना, जे दररोज गाय गुराची धार वगैरे काढतात, त्यांना चांगलं माहिती आहे. किंवा प्रत्येकाला माहीत असतं, शेतकरी म्हणलं माहीत आहे. आपले गाय गुरं, जे आपण गाय गुरं पाळलेत ना, गोठ्यातले गाय गुरं, त्या गाय गुराला एक प्राणी आयुष्यभर चिटकून असतो. गाय गुराला आयुष्यभर एक प्राणी चिटकून असतो. त्या चिटकून राहणाऱ्या प्राण्याचं नाव काय? हा, महाराज म्हणता का? काय असतं? गोचिड. चांगलं माहिती आहे की. मग मला वाटलं जरा चांगल्या दिसते ते, नटून फिटून आलेत म्हणून मला वाटलं माहित नसेल यांना. माहित आहे काय आहे? गोचिड. पुरुष मंडळी काय आहे? गोचिड. आता थोडंसं लक्षात द्या. गोचिड आयुष्यभर गायीच्या कासेला चिटकून असतं, पण त्याला दूध पिता येतं का? तुम्हालाच म्हणते हो, त्याला दूध पिता येतं का? नाही. मग ते काय पितं? रक्त असं पिऊन टम होतं तरी सोडत नाही. मग ते काय पितं? अहो रक्त नाही, वर रक्त. जरा जोर द्यायचा, जोर शब्दावर. काय असतं ते? शिकलं की अहो, रक्त. आणि मग महाराज पहा, ज्ञानोबर, मी नाही म्हणत, ज्ञानोबर आहे म्हणतात की माणसाची अवस्था कशी झाली. चला ज्ञानेश्वरीमध्ये 9वा अध्याय 57वी ओवी ज्ञानोबर आहे म्हणतात. पाहे पा दूध पवित्रानी गोड, पासी त्वचेची या पदराड, हे अवेरुनी गोचिड, अशुद्ध काय निघती. ज्ञानोबर आहे म्हणतात. काय म्हणतात ज्ञानोबर आहे? गोचिड आयुष्यभर गाईच्या कासेला चिटकून राहतं, पण त्याला दूध पिता येत नाही, रक्त पितं. तसं तुमची आमची अवस्था झाली. आयुष्यभर भगवंताच्या सानिध्यात वावरतो, पण त्या भगवंताच्या नामानं देहाचं सार्थक करता येत नाही. मग महाराज आम्ही काय गोचिड आहे का? आम्हाला कशाची उपमा देताय? बरं, गोचिड एक रक्त पिता, आम्ही काय करतो? तर त्यालाच उत्तर ज्ञानोबर आहे हरिपाठामध्ये देतात. आनंद वाचाळ बरळती बरळ, आणि त्या कैसा गोपाळ. म्हणजे देवाचं भजन कर म्हणल्यावर नको वाटतंय, आणि बाकीचं बोलायचं म्हणल्यावर मावशा शेजारीच्या गप्पा चालल्या असल्या उठ वाटतं का? आणि कीर्तनात म्हणल्यावर कधीच संपतंय, कधी उरकतंय, लय अवघड आहे हो. आणि म्हणून म्हणतात गोचडासारखी अवस्था. म्हणून हे झाली 57वी ओवी. 9वा अध्याय 57वी ओवी संपली. आता 58वी ओवी लगेच तिथंच सांगतात दुसरी अवस्था कुणासारखी. घरी ज्ञानेश्वरी आहे का? ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ जो संत तुकाराम महाराजांनी लिहिला, तो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे का? तुम्ही थांबा, तुम्ही घरापासून थोडं थोडं लांब असता, पण इकडचं सांगणं आहे. तुमच्याकडे घराची पावर आहे. महिला मंडळ, ज्ञानेश्वरी आहे का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, मी थोडी बघा येणार आहे. आणि नसलं तर तसंही सांगा. नसली तर अहो काही पण ज्ञानेश्वरी हिला घेऊन जा. पण घरामध्ये ज्ञानेश्वरी असू द्या. ज्ञानेश्वरी ठेवा, भागवत ठेवा, गीता ठेवा, हरिपाठ ठेवा. आपल्या हिंदू संस्कृतीचे ग्रंथ आपल्या देवघरात असलेच पाहिजेत. हो, कारण ज्या घरातली लेक, ज्या घरातली सून, ज्या घरातली माई आपले ग्रंथ भागवत हरिपाठ ज्ञानेश्वरी श्रवण करते, त्या घरावरती संकटाचं वारं कधीच येऊ शकत नाही. हो, याच्या करता वाचलं पाहिजे, आहे का नाही मावशी? आहे ना तुमच्यात ज्ञानेश्वरी?
ज्ञानेश्वरी आहे ना? वा, चांगलं आहे की. मग ज्ञानेश्वरी आहे, कितीदा वाचली? आता मावशी म्हणा वाचायलाच येत नाही. वाचायला येत नाही तर वाचावी कधी? तुमच्यासाठी पर्याय सांगते माय. जगाच्या पाठीवर लाखो करोडो ग्रंथ भेटतील, पण वाचता न येणाऱ्यांसाठी सुद्धा माझ्या ज्ञानोबरायांनी पर्याय काढून ठेवलाय. वाचताना येत नाही ज्ञानेश्वरी जगाच्या पाठीवर, म्हणून तर काय म्हणतात, एकतरी ओवी अनुभवावी. तुम्हाला वाचता येत नाही ना ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी उघडायची, ओवीवर बोट ठेवायचं, श्री ज्ञानोबराय, श्री ज्ञानोबराय, श्री ज्ञानोबराय नुसतं म्हणायचं. ज्ञानोबरायांकडे एवढं सामर्थ्य ज्ञानोबराय एवढं देतात की नुसतं ओवीवरून बोट फिरवत माऊली 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 जरी म्हटलं तरी वाचलेलंच पुण्य पदरात पडतं. हे सामर्थ्य आहे ज्ञानेश्वरीचं, म्हणून माय ज्ञानेश्वरी म्हटलं जातं. म्हणून मावशा हो, आज माझं सांगणं इथून, जर तुम्हाला वाचा येत नसेल तर नुसतं बोट फिरवून तरी पूर्ण करा, पण पारायण पूर्ण करा. म्हणजे ज्ञानोबराय पोटाला येतील, म्हणजे तुकोबराय पोटाला येतील, छत्रपती शिवराय पोटाला येतील, नामदेव महाराज पोटाला येतील, सावता महाराज पोटाला येतील, बरं का. मग आता लगेच 58व्या ओवीत ज्ञानेश्वरी घरी का आहे का नाही हे का विचारणं माहितं का? मी ओवी सांगणार नाही, तुमची तुम्ही घरी जायचं, 9वा अध्याय काढायचा, 57वी ओवी सांगितली, 58वी ओवी तुम्ही पाहायची घरी गेल्यानंतर. 58वी ओवीचा अर्थ सांगते. 58व्या ओवीमध्ये ज्ञानोबराय सांगतात कशी अवस्था झाली, बेडकासारखी अवस्था झाली, बेडकासारखी. बेडूक आयुष्यभर कमळाच्या खाली बसून राहतं, पण त्याला कमळाच्या आतलं पराकण खाता येत नाही, कमळाच्या खालचं गाळ खातं, गाळ. माणसाची अवस्था तशी आहे, आयुष्यभर भगवंताच्या सानिध्यात राहतोय, साधू संताच्या सानिध्यात राहतोय, पण चांगलं काही त्याला घेता येत नाही, म्हणून त्याचं आयुष्य वाया जातंय. मग वाया न घालवता काय करायचंय? जनाबाई या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देखा लागतो नाही का गड्या. एकदा झालं काय, एक राजा शिकारी करता जंगलात गेला शिकारी वेशेमध्ये. जंगलामध्ये जात झाला असं आतमध्ये शिकार करायला सैनिक पाठीमागे राहिले, हा आत जात गेला. आतमध्ये गेल्यानंतर बघता बघता रात्र झाली, सायंकाळ होत आली. आता त्याने विचार केला आता ह्या टायमाला परत जाणं तर शक्य नाही, कारण रस्ता एवढ्या रात्रीचा आपल्याला सापडणार नाही.
करतोय. त्याने विचार केला रस्ता सापडेपर्यंत मरून जायचो आपण का. सकाळपासून शिकारीला आलो पण पोटामध्ये अन्नाचा कण नाही. परत जाईपर्यंत भूक भूक करून मरून जाईल. मग काय करावं. कुठंतरी पोटा पाण्याची सोय करूया. काळोखा पडला, फार अंधार झाला आणि आधीच्या काळामध्ये बल्ब हे काही नव्हतंच. फार अंधार पडला. त्या अंधारात आत 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 जात 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 आत गेला आणि जसा आतमध्ये गेला बरोबर जंगलाच्या मधोमध एक घर दिलं सापडलं त्याला. आणि घर सापडलं. राजाला बरं वाटलं, पोटा पाण्यापुरतं मिळलं तरी लय झालं. राजाने घोडा बाजूला लावला, गेला दारामध्ये, हाक मारली, माय आहे का कुणी. म्हणे देईल का मला काही, आहे का कुणी घरात. ती माई लगेच, त्या घरातली असणारी मावशी लगेच पळत बाहेर आली. म्हणे का हो, काय काम काढलं. म्हणे माय या जंगलात भटकून भटकून फार भूक लागली हो, मला जायचंय परत. पण परत जाणे एवढी आता आपल्या भाषेत स्टॅमिना नाही एवढा माझ्या अंगामध्ये, एवढी ताकद नाही का, भूक लागली जोराची, कुठेही मरून पडेल अशी अवस्था आहे बघा. पोटा पाण्यापुरतं 2 घास दिले ना समाधान, कुठंतरी 2 घासाची सोय करा असं म्हटलं. त्या माई म्हणला एवढंच ना, 2 मिनिटं थांबा म्हणे. म्हणजे आता आपण बोलून जातो बरं का. ते म्हणे क्षणभर थांबा, मी आतमधून आले. आतमध्ये गेली आणि लगेच बाहेर आले. आल्यानंतर म्हणे ठीक आहे म्हणे, या बसा मी वाढते. म्हणे का हो, आतमध्ये जाऊन कुणाची म्हणजे आदेश घेतला का की जेवायला दे बाबा काही, कोण म्हणलं का. म्हणे नाही हो, स्वयंपाक केलाय पण सकाळचा स्वयंपाक आहे, थोडा गरम करून द्यावा लागेल, त्याची काळजी आहे का नाही ते पाहत होते. राजाला नवल वाटलं का एवढ्या रात्री चालूय, घरात कोणी पुरुष नाही, पण तरी सुद्धा दारात उभा असताना माई म्हणली नाही कोण तू, एवढ्या रात्रीचा आला कशाला, वर तोंड करून जेवण मागतो, नाही देत म्हणू शकत होती माई. माझ्या पोटाकडे पाहिलं तिने, जेव्हा माझी भूक भागवायला तयार झाली, ठीक आहे म्हणे, पण विचारपूस केली नाही कोण आहे, कुठला आहे, काय आहे. म्हणे आपल्या पोटाला भेटला ना बास झालं. आतमध्ये बोलवलं, जेवायला बसवलं आणि जेव्हा वाढताना राजाने म्हणायला चालू केलं, माय तुम्हाला जेवाय वाटते मान्य आहे ग, तुम्हाला जेवायला देते खरं आहे, पण तुझ्या मनात असं नाही आलं का एवढ्या रात्रीचा बाबा आला की जेवण मागितलं, तुझ्या मनात असं नाही आलं का की गोड गोड बोलून आपल्याकडनं जेवण करून गेलं, जेवण झालं की आपलंच घर लुबाडेल, असं नाही वाटलं की मी चोर असेल, जेवण करून चोरी करेल, असं का मनात नाही आलं तुझ्या, एवढ्या रात्री झालोय मी. त्या माईने दिला गोड उत्तर आहे. ती माई काय म्हणली माहिती का, हे बघा तुम्ही माझ्या दारात आला आणि दारात आलेला माणूस, नवीन माणूस आपल्यासाठी कोण असतो, अतिथी. आणि आपल्या हिंदू संस्कृतीचं संस्कार असे आहेत की अतिथी देवो भव. दारात आलेला माणूस जर ओळखीचा नसेल तर तो अतिथी असतो, जरी ओळखीचा असला तरी तो अतिथी, आणि अतिथी देवा समान असतो. मग आपल्या दारातल्या अतिथीला कधी आपण रिकामं लावत नाही. तुम्ही माझ्या दारात आला, मी का तुम्हाला रिकामं लावू, तुम्हाला भूक लागली होती, जुन्या काळापासून पद्धत आहे, दारात आलेला माणूस कधी उपाशी गेला नाही पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल जुन्या काळात चहा होता का, साखर होती का, पावडर होती का, जुन्या काळात काही नव्हतं तरी विचारपूस होती. कशी, चहाची पद्धत आता आहे, आधीच्या काळामध्ये चहा नव्हता. मुलगी बघायला पाहुणे जरी गेले ना, गुळ आणि पाणी द्यायचे, गुळ आणि पाणी, गोड थोडंसं तोंड करायला गुळ आणि नंतर पाणी द्यायचे. आता बदल झाला, चहा आला, चहा. आणि चहा तर असा झालाय बाबा, कुठनं ते इंग्रजीकडं सोडून गेले आपल्याला चहा, की माणसाचं प्रत्येक गोष्टीमध्ये आता चहा. हे आणू का, नाही चहा. पहिल्यांदा काय लागतो, उठलं की पहिल्यांदा काय चहा, झोपायच्या अगोदर पहिल्यांदा काय चहा, पाहुण्याच्यात गेलं की पहिल्यांदा काय चहा. अहो एवढे चहा प्रिय लोक आहेत, दिवसभर जेवायचं ठेवतील पण चहा न पिता दिवस जाणार नाही, चहा पाहिजे तो. एवढं चहाला स्वतः, आणि मी काय चहाला टीका करत नाही, चहा तुमची तुम्ही हो का, साखर तुमची, पावडर तुमची, दूध तुमचं, पातीला तुमचं, गॅस तुमचा, मी का म्हणत नाही म्हणू, अजिबात मी म्हणत नाही. आणि मी पिऊ नका म्हणजे तुम्ही पिणार नाही असं होणार. तुम्ही एक वेळ माझं कीर्तन ऐकायचं सोडचाल पण चहा प्यायचं सोडणार कुशाल नाही म्हणतो. हो लय अवघड, इथल्या इथंच उदाहरण आहे आपल्याला. चहा प्यायचं सोडणार, चहाची आता ठीक आहे सवय झाली आपल्याला, हे का नाही, महिला मंडळ चहाची सवय, जुन्या काळामध्ये चहा नव्हता. बरं आता ते आल्यानंतर ते म्हणे का तुमच्या मनात आलं नाही, त्याचं कारण त्या मावशीने लगेच सांगायचं चालू केलं, तुम्ही माझ्या दारात आला, अतिथी म्हणून आला, आणि अतिथीला कधीच रिकाम्या हातानं लावायचं नसतं, पोट भरायचं असतं. आणि तुम्ही म्हणताना तुम्ही चोर आहे किंवा काय आहे, तुम्ही चोरीच्या उद्देशाने जरी आला असला तर ऐका ना दादा,
बाई, एवढं तरी मनात येईल का नाही? म्हणून मी नाही म्हणे, बिनधास्त जेवण देते. अहो पण तुम्ही विचारलं नाही कुठं आला, मी कोण आहे, काही गरज नाही. तुमचं पोट भरलं बास, याच्यात समाधान आहे. राजाला एवढा आनंद झाला, अरे काहीच काय कशाची ओळख नाही, काही नाही, पण पोट भागवलं, काय उदारता. सांगू मावशा हो, किती एखाद्याशी दुश्मनी असू द्या, किती वैर असू द्या, पण आपल्या दारात आलेला माणूस कधी उपाशी नाही गेला पाहिजे. भले तो आपला दुश्मन का असे ना, गोड बोला, 2 घास खाऊ घाला, पण दारात न उपाशी नाही गेलं पाहिजे बरं का, कुणी असू द्या. मग माझं सांगणं तेच असतं, कारण अन्न हे परब्रह्म. आणि माणसा आजकाल देव मंदिरात राहत नाही, देव कुठं राहतो? माणसांमध्ये राहतो. मग जो माणसाच्या मनातला देव खुश करू शकतो ना, त्याला मंदिरातला देव कधीच भेटून जातो. म्हणून पहा, दारात आलेला माणूस कधी रिकामी नाही गेला पाहिजे. म्हणून तुम्हाला दिलं जेवण. एवढा आनंदी झाला, तेवढ्यात त्यांचं पती आले, विचारपूस केली, सगळं झालं. राजा म्हणाला मी परवानगी घेतो, पण सांगितलं नाही मी राजा आहे. परवानगी घेतली, राजा परत गेला. सकाळपर्यंत राज्यात पोचला, पण राजाला वाईट वाटलं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि पहा आता राजाने काय विचार केला माहितीये का? म्हणे त्यांनी एवढं दिलं, न विचारपूस करता. आपण काहीच नाही देऊ शकत, एवढं आहे आपल्याकडं, एवढं आहे. नाही का, देव जेव्हा द्यायला चालू करतो ना, तेव्हा माणसानं सुद्धा द्यायला चालू करायचं असतं. कारण जे साठवून राहिलं जातं ते चोरी केलं जातं. म्हणून साठता कामा नये. ठीक आहे, लेकरा बाळांपुरतं, घरादारापुरतं जर साठलं शिल्लक राहिलं तर ते दान धर्म करा. कारण देव एका हातानं दिलं, आपण जर देवानं दिलंय भरपूर म्हणून जर एका हातानं दान धर्म केलं तर देव 2 हातानं परत देत असतो. म्हणून दान धर्म करावं, माणसाने देत राहावं, दिल्यानं वाढतं. आणि मग पहा, राजाने विचार केला, एवढं देवानं दिलंय, थोडंफार दिलं म्हणून काय होतंय, आत्ताच जायचं. पण सैनिके सगळी घेतली सोबत आणि राजा परत जंगलात गेला. आणि आधी गेला होता शिकारी वेशेमध्ये, आता राजा बनून गेला. मुकुट काय, सोन्याच्या ते हार काय 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 सगळं करून गेलं. आता जाऊन दारात हाक मारली, आहे का कोणी घरी? म्हणे मावशी या बाहेर. आता आवाज ओळखीचा वाटला, पण एवढ्या कोण आलंय म्हणे, सकाळ दिवसा आलं कोण? म्हणे बाहेर आली. पाहिलं तर ओळखता आलं नाही. म्हणे राजा, आपल्या राज्याचा राजा, आपल्याला भेटायला काय झालं? पती पण बाहेर आला. पतीने विचारलं नव्हतं रात्री कोण आहे, कुठला आहे, कुठून आला. पोट भरलं का हो जाताना, एवढंच म्हणला. आणि आता दोघा पती पत्नीकडे पाहिलं, राजाला लोटांगण घालावं का काय असूच आहे ना. राजाला ते म्हणले, का हो राजेसाहेब, आमच्याकडनं काही अपराध झाला का आला आमच्याकडं? म्हणे ओळखलं नाही. म्हणे नाही ओळखलं. अहो काय म्हणता, नाही ओळखलं? म्हणे विठ्ठल 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 दारात आलो. पहिला होता तसंच करा, पहिला आवाज होता तसंच करा. विठ्ठल 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 राजाने विचार केला. राजाने म्हणावं, मी तुम्हाला काय देऊ शकतो का नाही मला माहित नाही, पण एवढे उपकार केले, पोटभर खायला दिलं, म्हणून मला काहीतरी तुम्हाला द्यायचंय. काय द्यायचंय? या जंगलाच्या पाठीमागं माझी बाग आहे, या जंगलाच्या पाठीमागं माझी बाग आहे, अख्खीची अख्खी बाग तुम्हाला. अहो, आणि त्यात सांगायला गेलं तर हे जे पती पत्नी होते ना, या पती पत्नींचा होता कोळशाचा व्यापार, आणि त्यात राजानं बागच दिली. म्हणल्यानंतर ना दुधात साखर टाकल्यासारखं झालं. एवढा आनंद झाला. ठीक आहे म्हणे राजेसाहेब, अहो तुम्ही माझं पोट भागवलं, तुम्ही विचार नाही कुठला आहे काय आहे, पण पोटभर खायला दिलं म्हणून अख्खीची अख्खी बाग तुम्हाला. मग या व्यक्तीनं त्याचा कोळशाचा व्यापार चालू केला.
समाधानी होता. बघता बघता अर्धी बाग कोळशावारी गेली. ऐका बरं, झालं असं, अर्धी बाग कोळशावारी गेली. पण एकदा आता कसं मे महिन्यात पण पाऊस, जून महिन्यात पण पाऊस, आधी मध्ये पाऊसच पाऊस, कधी पण पाऊस पडतोय. तसं झालं की पाऊस पडून गेला, त्यामुळे लाकडं ओली चिंब झाली. लाकडांना जाळता येईना, जाळता न आल्यामुळे कोळसा होईना, आणि कोळसा न झाल्यामुळे याला विकता येईना. याने विचार केला आजच्या दिवशी लाकडंच विकू. लाकडं विकण्याकरता एकच लाकूड सोबत घेतलं आणि गेला विकायला. बाकीचे सोबत होते पण त्या दुकानदारापर्यंत एक घेऊन गेला. गेल्याबरोबर ते दुकानदार म्हणला, का हो दररोज कोळसा आणता, आज लाकडं म्हणे ओली झाली त्याच्यामुळे लाकडं घेऊन आलो. असं आणि चक्षु माणसं असतात, त्याने लांबूनच पाहिलं. म्हणे खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. हे लाकूड कुणाच्या बागेत आणलं? आपल्या बागेत आणलं. खरं का? अहो खरंच आमच्याच बागेत आणलं. ह्या लाकडाची बाग तुमची आहे? म्हणे हो. तुम्हाला माहित आहे लाकूड कशाचं आहे? म्हणे कशाचं आहे हो? हे लाकूड चंदनाचं लाकूड आहे, चंदनाचं. ते येड काय म्हणलं माहिती का? चंदनाचं असलं का येड्या बाबळीचं असलं काय, त्याला काय होतंय? ते म्हणले अरे त्याला काय होतंय, या चंदनाचं लाकूड जर तू विकलं ना, अरे बाप जन्मात जेवढी कमाई झाली ना तेवढी कमाई लाकूड तुला करून दिलं. काय बोलता म्हणे? अरे तुझ्या 7 पिढ्या नाही 10 पिढ्या बसून खातील, बसून बाग आहे याची तुझ्याकडे. म्हणले हो काय खरं? अरे खरंच. मग कोळशाचा किती पैसा यायचा हो? 1-2 टायमाचं जेवण मिळालं एवढं, आणि एका लाकडाचा एवढा पैसा हातामध्ये आला. आता कोळसा कितीला जातो आणि चंदन कितीला जातं मला माहित नाही, मी काही व्यापारी नाही, त्याच्यामुळे तुम्ही तुमचे अंदाज लावा. आणि तसं चंदन महागच आहे बरं का. चंदन तसं स्वस्त नाही, सगळ्यात महाग म्हटलं तर चंदनच आहे. विठ्ठल 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 सांगितलं, प्रमाण नाही काही नाही का तुम्हाला कळावं म्हणून. त्याने अर्धी बाग कशावरती घालवली होती? कोळशावर. कोळशावर म्हणून वाईट वाटलं, कपाळाला मारून घेतलं. म्हणे बाबा 1 लाकूड विकलं तर एवढं पैसे विकतात आणि अर्धी बाग आपण कोळशावारी घातली, ते जे पैसे झालं किती झालं असतं म्हणे. आता काय करायचं काय करायचं? पण पठ्ठ्याने विचार केला, अर्ध्या बागेचा कोळसा झालाय पण अर्धी बाग अजून, अर्धी बाग अजून ताब्यात आहे म्हणे. मग अर्ध्या बागेचा कोळसा झाला पण अर्ध्या बागेचा आता चंदनच करायचं आणि चंदनाचं पैसच करायचं. मग आता अर्धी बाग विकायला चालू केली. बाबा जसं विकायला चालू केलं ना, त्याचं साधं घर होतं, साध्या घराचं बंगला, बंगल्याचा महल आणि महलाचा राजवाडा झाला. अहो राजाचं घर नाही असलं याचं घर झालं. मोठा गबरगंड झाला आता, एवढा मोठा, आणि सगळं कुणाची उदारी बिदारी सगळं चुकून टाकलं. एखाद्याने काही मागितलं तर त्याला पण पैसे देऊन, आता याने दान पुण्य चालू केलं, देतोय तर वाटून पण टाकू. एवढंच नाही, बायकोला म्हणायचं होय ग देवाच्या कृपेने काही कमी नाही, मग साठवून कोणासाठी ठेवायचं ग? आपण गेले लेकरं बाळ आपल्यासाठी करतीत नाही करतीत, मग आपण आपल्या जीवाची हौस करूया. आपल्या जीवाची हौस आपण करायची असते. मग तुला काय करायचं सांग? चप्पल हार, राणी हार, मणी हार, कुठला सगळं हार करू, पण कमी पडायचं. बायकांना पहिल्यापासून स्वाभिमान असतो की काय म्हणे नका मला तुमचं काय, माझ्या लाडक्या बहिणीचं पैसा आलं मला. ते म्हणलं अगं ते दिवाळीतच उडलं, आता काय आहे तुझ्याकडे? नाही म्हणे आई माझ्याकडे करते माझी मी. आणि बायकांना पहिल्यापासून सोने नाण्याची लय हाऊस असते, आहे का नाही मावशी? सोने नाण्याची एवढी हाऊस, हातात सोनं घालणार, इथं हातात सोनं, गळ्यात सोनं, पायात सोनं, कमरेला पण ते सोनं असतं. बरं तसलं जर गेला बीड भागामध्ये तसलं एवढंच नाही, खांद्याला सुद्धा एवढंच नाही, कानाला तर काय विचारूच नका. इथं टोचते, इथं टोचते, इथं टोचते, इथं टोचते, उरलं सुरलं तर इथं हे बारीक बारीक आहे, याला सुद्धा असतं बघा. ते काय असतं हे मला काय माहित, माझं नाही टोचलं म्हणतो बरेच. काय असतं ते? किडकी काहीतरी म्हणून, किडकी ना, हा काप काय, हा हा
मी काय मागायला लागली होय तुम्हाला? मग असं म्हणा ना मोठ्याने जरा. हा ते काप असते, कुडकी कुडकी म्हणते त्याला आमच्या इकडं. ते सगळं कानाला जागा शिल्लक राहत नाही, पण तरी ते करायचं थांबत नाही. का? आनंद असतो. म्हणे कर तुला काय करायचं ते. गबारगंड पैसा आला, सोन्या नाण्यांनी मडवलं बायकोला. का? कारण अर्ध्या बागेचं चंदन आणि चंदनाचं काय केलं? सोनं. चंदनाचं सोनं. एखाद्याची उधारी असेल, उधारी देऊन टाकली. एखाद्याला पैसे दान म्हणून हा घेऊन टाक असं म्हणून दिले बरं का. कारण माणसानं आयुष्यात सप्ते करावं का कीर्तनात बसावं हे मी नाही सांगू शकत, पण मला एक वाटतं गड्या, आयुष्यात माणसानं कधी कुणाची उधारी ठेवू नये गड्या. काय काय लोक असे असतात, घेऊन जातात आणि म्हणतात देतो 5 दिवसात उधारी, 5 दिवसात देतो म्हणतात, 5 वर्ष झालं तरी नाव काढत. दाद्या हो, आयुष्यात काही करा पण कुणाचं उधार डोक्यावर ठेवू नका. जर एखाद्याचं उधार डोक्यावरती ठेवलं तर त्या माणसाला पुढला जन्म कशाचा मिळतो माहितीये का? श्वानाचा. श्वानाचा. कुत्र्याचा जन्म. आणि ज्याची उधारी घेतली होती त्याच्या दारामध्ये चाकरी करावी लागते, जेवढी उधारी आहे तेवढी. मग घेताल का उधार? आता तुमच्या मनात आला असो उद्या जाऊन देतो गड्या, ठेवायचीच नाही, देऊनच टाकायचे. एवढंच नाही, एखाद्याचं पैसे घेतले त्याचं पैसे, पण त्याच्या पैशासाठी जर तुम्ही त्यालाच लटकवत असाल, उधारीच्या पैशासाठी त्याला लटकवत असाल, तर पुढचा जन्म सुद्धा तुम्हाला लटकायचाच मिळतो, ते पण उलट. कोणाचा? वटवागळीचा जन्म. कळतंय घ्यावं, कळतंय पण वळत नाही, म्हणून लय अवघड आहे पुढे. म्हणून आता आधी सुधारायचं असतं. पहा, सगळं दिलं पण त्याने जीवनाचं सोनं केलं का? अर्ध्या बागेचं झालं होतं काय? कोळसा. पण अर्ध्या बागेचं काय केलं? चंदन केलं. आणि चंदनाचं सोनं. तसं कीर्तन ऐकलं तुम्ही, इथनं मागचं आयुष्याचं काय झाला? हे उदाहरण नुसते सांगत नव्हते, तुमचं सांगत होते मी. इथनं मागच्या आयुष्याचं काय केलं? कोळसा केला. पण आता आपल्याला कोळसा होऊ द्यायचा, इथून पुढच्या आयुष्याचं काय करायचं? सोनं. आणि ते सोनं करण्यासाठी काय करावं लागेल ते सुद्धा जनाबाई महाराज अभंगात. वाजे नाम विठ्ठलाचे, 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 वाजे नाम. असावं, कारण नामाने काय? तरणे तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. भगवंताचं भजन जर केलं, अहो भगवंताचं भजन केलं तर ध्यानामनात नसताना सुद्धा देव कुठनं कुठं नेऊन ठेवले सांगता येत नाही. आमची एक छोटीशी तायडी होती बाबा, वारकरी संप्रदायातली. सहज देवाचं गुणगान गात 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 चालणारी पोरगी. आलं देवाजीच्या, आले देवाजीच्या मना, आणि देवाच्या मनात आले देव कधी काय करेल सांगता येत नाही. साधी सुधी राहणारी आमची ती कन्या वारकरी संप्रदायातली, पण एका गवळणीने एवढी उंच नेली, एवढी उंच. आज नुसतं कुठला इन्स्टा काढला, यूट्यूब काढलं, काही ओपन केलं की आहेच रील आलेली. का? कारण देवाच्या मनात आलं, देव त्याच्या लेकराला कधी मागं ठेवत नाही. बरं, जो आनंदाने त्याचा स्वीकार करतो त्याला. म्हणून रडू नको बाळा, बाई मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, बाई मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, बाई मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, बाई मी पाण्याला जाते,
संप्रदायातले लेकरू कुठल्याही डीजेच्या गवळणीवरती नाचण्यापेक्षा वारकरी संप्रदायातली गवळण त्या लेकरानं पुढे आणली. आनंद देव मोठं करतो. पण कधी वाचेत देवाचं नाम गायलं तर मग ते नाम कसं गायचंय तुम्हा आम्हाला, जसं की साधू संतांनी गायलवलं, सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाम विठोबा रखुमाई करा, किती काही करा, पण आईने जे आयुष्यभर आपल्यासाठी केलंय, आईने जे आपल्यासाठी करून ठेवलंय, त्याचे उपकार आपण फेडू शकत नाही. पहिला उपकार आईनं जन्म दिला, जन्म. आणि दुसरा उपकार आईनं अमृतासारखा पाना पाजला रे आपल्याला. लोक म्हणतात आईनं दूध पाजलं म्हणजे काय केलं, आईनं दूध पाजलं म्हणजे काय केलं. अहो दूध नाही नुसतं पाजलं, आईनं रक्ताचं दूध करून त्या माईनं तो आम्हाला पाजलं. आणि आईनं रक्ताचं दूध करून पाजलं म्हणून सांगू, त्या आईच्या दुधामध्ये एवढं सामर्थ्य आहे. आईने रक्ताचं दूध करून पाजलं पण तिच्या दुधामध्ये एवढं सामर्थ्य आहे. लोक म्हणतात रक्ताचं दूध केलं म्हणजे काय केलं, आईनं काय उपकार. आईनं रक्ताचं दूध करून पाजलं, त्या दुधामध्ये एवढं सामर्थ्य आहे का गड्या, मेल्यानंतर अग्नी आग आपल्या संपूर्ण शरीराला जाळतो, पण ज्या हाडांना आईच्या दुधाने पोचलेलं असतं ती हाडं अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. हे आईच्या दुधाचं सामर्थ्य, हे आईच्या दुधाचं सामर्थ्य गड्या. म्हणून माणसानं आयुष्यात सगळं विसरावं, पण आईच्या दुधाचे उपकार कधी विसरू नये गड्या. त्या उपकाराची जाणीव ठेवून सगळं करावं. प्रत्येक माईनं म्हणावं लेकराला, बाळ तू विसरू नको लडी बाळा, आईचा लळा जिव्हाळा, तू विसरू नको लडी बाळा, आईचा लळा जिव्हाळा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. आयुष्यात सगळं विसरावं मा, आईच्या दुधाचे उपकार कधी विसरू नये गड्या. रक्ताचं दूध करून त्या माईनं पाजलेलं असतं. लोक सहज विसरतात आणि आई आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. हो, आई गेली की आठवतं आईने किती मारलं होतं, आई गेली की आठवतं आईने किती प्रेम दिलं होतं, आई गेली की कळतं आईने आपल्यासाठी किती काय काय केलं होतं. आणि एकदा माय गेली ना, सोडून या गेली आई आम्हा लेकरांना, आई 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 आता म्हणू मी कुणाला, आई 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 आता म्हणू मी कुणाला. दुनिया गेली आई आम्हा लेकरांना, सोडून या गेली आई आम्हा लेकरांना, आई 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 म्हणू मी कुणाला, आई 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 म्हणू मी कुणाला. दुनिया गेली आई. आयुष्यात ना मी म्हणते काही नसावं आपल्याकडं, पण आई असावी. आई का माहितीये का, माणसाकडे पैसा आहे, माणसाकडे धन आहे, दौलत आहे, गाडी आहे, बंगला आहे, पण जीव लावायला माय नसेल ना, ऐका गड्या, माय जीव लावायला आई नसेल ना, तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. माणसाकडे सगळं असू द्या, आई नावाचं धन नसेल ना, संपलं. म्हणून आई असली पाहिजे. ती आई निघून गेली ना, वाईट वाटतं. आपल्याकडे मन आहे, माय मरण मावशी
माहेरात जात नाहीत. का जात नाहीत महाराज? माहेरात गेलं ना शेजारी टोमणे मारतात. आठवड्यालाच येते, महिन्यालाच येते, मारू देव टोमणे. शेजारी काय म्हणतात याच्याकरता माहेरात नसतं जायचं. काही काही लेकी जात नाही माहेरात. का महाराज? माहेरात गेलं अहो 5 दिवस राहिलं तर भाऊ बोलत नाही, भाऊ म्हणत नाही ताईडे कधी आली. 5 दिवस राहिलं तरी भाऊ साधा विचारत नाही, भाऊजाई सोड, भाऊ सोडा, पण भाऊजाई सुद्धा म्हणत नाही ताई जेवला का. मग कोणत्या तोंडानं माहेरात जावं? ताई हात जोडून सांगू, भाऊ काय म्हणेल, भाऊजाई काय म्हणेल याच्याकरता माहेरात नसतं जायचं. म्हाताऱ्या आईला पाहण्याकरता माहेरात जायचं असतं. रस्त्याला डोळे लावून बसलेले असते, माझी लेक आता येईल, माझी लेक मग येईल. आणि म्हणून लेक म्हणजे आईच्या दारातली तुळस असते. लेक म्हणजे आईच्या दारातली तुळस असते. ज्या दिवशी लेक आईला सोडून निघून जाते ना, त्या दिवशी दारातली तुळस सुद्धा सुकली जाते. म्हणून तर लेक संसारी नांदायला जात असताना तुळशीला पाणी घालत माई उभा राहते. लग्नामध्ये लेकीच्या आई तुळशीला पाणी घालत उभा राहते. का? मी माझ्या लेकीला तुळशीसारखं वाढवलं, तुळशीसारखं जपलं, जसं आम्ही जपलं तसं तुम्ही जपा. या प्रेमाची वागणूक देणारी माय आहे. उभे आयुष्यात ती माय गेली ना सगळं संपलं. माया मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया आयुष्यात त्या माईच्या उपकाराची कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे. जशी की पानसरे परिवारानं उपकाराची जाणीव ठेवली. आणि म्हणून माणसाला कळत नाही किंमत आहे तोपर्यंत. मला ना बाबा आई आहे तोपर्यंत आईची किंमत कळत नाही. इथं जागे असतं 3दा माझ्या आईचा फोन आला, महाराज सकाळ सकाळ गेलाय, खा बरं का, डब्यात लाडू दिलेत, लाडू खा बरं का, हे खा बरं का. आई जवळ आहे तोपर्यंत किंमत नाही कळत हो. आई गेली की किंमत कळते, आणि किंमत कळली की रडू येतं. मग वाटतं माय एकदा ये ग या लेकरा करता पळत. कुठं गेली माझी आई मला करमत नाही, ए नाही, ए नाही. कुठं गेली माझी आई मला करमत नाही, ए नाही, ए नाही. 9 महिने उदरात वागविले, बोट धरून चालाया शिकविले. रडू आली आई मला कोण गाईल अंगाई, ई नाही, ए नाही. जीवनात माय निघून गेली की सगळं निघून गेलं. पण आज खऱ्या अर्थाने पाहिलं त्याच आईच्या उपकाराची कष्टाची जाणीव ठेवून असणारे पानसरे परिवार आईसाठी एवढं सगळं करत आहेत. मी म्हणेल अशीच त्यांची सेवा करत राहा. त्यांचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या परिवारावरती राहो. तुकाराम 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 तुकाराम
आईच्या प्रेमानं आजीची भूमिका पणजीची भूमिका व्यवस्थित निभावत सगळ्याला आपल्या मायेने जवळ करणाऱ्या माई कैलासवासी श्रीमती इंदुबाई नामदेव पानसरे. वय वर्ष 95 बघा, 95 वर्ष त्यांनी काढली, पण प्रेमानं सगळ्या परिवाराला जवळ केलं. अशा असणाऱ्या माईंचं प्रथम पुण्यस्मरण. त्यानिमित्त असणारे त्यांचे दोनही चिरंजीव संजय नामदेव पानसरे, सोपान नामदेव पानसरे, या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या दोनही सुना ज्यांनी लेकीसारखी सेवा केली बरं का. त्यांच्या चारही लेकीने सांगितलं, महाराज आम्हाला सासरवासात नाही येता नाही आलं सेवा करायला. मग सुनांना कधीच भासून दिलं नाही की सुना सेवा करत आहेत. लेकीसारखी सेवा ज्या सुनांनी केली त्या असणारे शैलाताई आणि रंजनाताई, दोघींना अगदीच खरंच लेक म्हणावं का सून म्हणावं असा प्रश्न पडला असेल गड्या माईंना सुद्धा. म्हणून असणाऱ्या त्यांच्या दोनही सुना, चारही त्यांच्या कन्या, शालनताई या ठिकाणी, पुष्पाताई या ठिकाणी, श्रीमती जयश्री मावशी या ठिकाणी, मंगल मावशी, संपूर्ण परिवार या ठिकाणी, त्यांच्या पश्चात असणारे संपूर्ण परिवार आज एकत्र येऊन त्यांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत, प्रेमानं जवळ करत. आणि आल्या आल्या दादांनी एक वाक्य सांगितलं, आपल्या माणसाला जीव लावत होत्या पण परक्याला सुद्धा जीव लावत होत्या. म्हणून काकांसोबत जे सहकारी होते, सहकारी आहेत, त्यांना सुद्धा एवढा जीव की दारात आलं, कधी 95 वर्ष जगले पण कधी एक शब्द सुद्धा इकडचा तिकडं नाही, कधी भांडण नाही, कधी दारात आलेल्या माणसांना रिकामी जाऊ दिलं नाही. म्हणून आज एवढा माणूस त्यांच्या नावानं गोळा झालाय. मी म्हणते असं माणसानं जगावं की माणसानं यावं आपल्या नावानं. म्हणून आज खऱ्या अर्थाने सांगेन, या लेकराचा संसार सुखी करत करत माईने स्वतःचा संसारी सुखी केला. म्हणून होता सोन्याचा संसार या आईचा दरबार, होता सोन्याचा संसार या आईचा दरबार. कशी काळाने थंडा केली बाग सुखाची हरपून गेली, कसं विस्कटलं हे सार, होता सोन्याचा संसार या आईचा दरबार. आईना मोक्ष मिळावा आणि आईना भगवंताच्या चरणी जागा मिळावी एवढीच या ठिकाणी प्रार्थना. माझ्या वाणीतून एखादा अपशब्द गेला असेल तर क्षमस्व. जे बरोबर असं साधू संत समजून घ्या, जे चुकीचं माझी मला या ठिकाणी परत. सर्वांनी गोडशी साथ दिली, झालेली सेवा माईंचा त्यांनी आणि आपला बराच वेळ घेतला त्याबद्दल क्षमस्व बरं का. पण सेवेला प्रारंभ करायला थोडासा उशीर झाला होता आणि माफी मागून बोलेल, कीर्तनात वेळ गेलेला कधी वाया जात नाही, वाया जात. कुठं ना कुठं याची भर निघेल आणि कुठं ना कुठं याचं पुण्य तुमच्या पदरात पडेल आणि पडावं एवढी प्रार्थना. झालेली सेवा गुरुवरे बाबा, गुरुवरे माझे वडील, तुम्हा सर्व माय बाबांच्यांनी साधू संतांच्या ज्यांनी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल